सर्वांना नमस्कार। फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत। मित्रांनो, परमवीर चक्र विजेते सेकंड लेफ्टनंट रामा राघोबा राणे यांच्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। शास्त्रज्ञ, परमवीर चक्र विजेते आणि ऑलिम्पिक पदक विजेते यांच्याविषयीची माहिती बघण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा, म्हणजे आपल्याला खूप सारी माहिती मिळेल। तर बघूया आपण परमवीर चक्र विजेते लेफ्टनंट रामा राघोबा राणे यांच्याविषयी माहिती। त्यांनी कोणता पराक्रम केला? रामा राघोबा राणे यांचा जन्म 26 जून 1918 रत्नागिरी येथे झाला। हे भारतीय सैन्यात परमवीर चक्र प्राप्त अधिकारी होते। राणे 10 जुलै 1940 रोजी ब्रिटिश भारतीय लष्कराच्या बॉम्बे इंजिनियरिंग रेजिमेंटमध्ये दाखल झाले। त्यांची नाईकपदी नेमणूक झाली। दुसऱ्या महायुद्धात त्यांच्या तुकडीस म्यानमारमध्ये जपान्यांविरुद्ध लढण्यास पाठविण्यात गेले। तेथील आराकान मोहिमेतून त्यांची डिव्हिजन माघार घेत असताना त्यांच्या सेनापतीने राणे व इतर काही सैनिकांना बुथीदौंग येथे मागे राहण्यास हुकूम दिला। गावाजवळची मोजकी ठिकाणे उद्ध्वस्त करण्याची कामगिरी त्यांना दिली गेली। काम झाल्यावर रॉयल नेव्हीकडून त्यांची उचलबांगडी होणार होती। काम झाल्यावर आरमारी मदत आलीच नाही। राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शत्रूंचा सुळसुळाट असलेली नदी पार करीत कूच केली व बहारी येथे आपल्या गोटात येऊन मिळाले। त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना हवालदार पदी बढती मिळाली। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राणे यांची तैनात कोर ऑफ इंजिनियर्सच्या बॉम्बे सॅम्पर्स रेजिमेंटमध्ये झाली। तिथे त्यांना सेकंड लेफ्टनंट पद दिले गेले। परमवीर चक्र 1948च्या भारत पाकिस्तान युद्धात भारताने झंगर गाव गमावले। 18 मार्च 1948 रोजी भारतीय सैन्याने वरचा थर मिळवला आणि तिथून राजौरीकडे कूच केली। 8 एप्रिल रोजी 4थ्या डोगरा बटालियनने बारवली पूलसह राजौरी ताब्यात घेतले। शत्रूने घातलेल्या बोगदे आणि इतर अडथळ्यांमुळे पुढील प्रगती थांबली। त्यामुळे राणेच 37वी एल्गारची फील्ड कंपनी मार्ग मोकळा करण्यासाठी पुढे गेले। त्यांनी काम सुरू केले। पाकिस्तानी सैन्याने गोळीबार सुरू केला। यामध्ये राणेंचे 2 सहकारी जवान शहीद झाले। खुद राणेसह अन्य 5 सैनिक जखमी झाले। या परिस्थितीत राणे यांनी सैनिकांसोबत आपले काम मनसोक्तपणे ठेवून युद्ध वाहनांचा मार्ग मोकळा केला। पुढील 12 जखमीमध्ये राणे आणि त्यांच्या सैनिकांनी रथासाठी वेगळा आणि सोपा मार्ग तयार केला। शत्रूच्या मृत्यूनंतर काम सुरू झाले असते। 10 एप्रिल रोजी बटालियनसाठी वाट मोकळी केली। ते स्वतः एकाच रथात पुढे गेले आणि प्रचंड गोळीबार होत असताना त्यांनी म्हणजे जो रणगाडा आहे शोध घेत बोगदा उचलून 4थ्या डोगरा बटालियनच्या वाटेत गोळीबार केला। 11 एप्रिल रोजी राणे पुन्हा एकदा रणांगणावर पोहोचले आणि नौशेरा राजौरी मार्गावर धरण बांधण्यासाठी 17 तास सतत म्हणजे मार्ग तयार करण्यासाठी काम केले। राणेच्या अथक परिश्रमामुळे राजौरी आणि चिंगाऱ्यातील असंख्य नागरिकांचे प्राण वाचले। या छाप्यात भारतीय सैन्याने 500 पाकिस्तानी सैनिक मारले आणि शेकडो जखमी केले। त्यांच्या अतुलनीय शौर्यासाठी आणि शत्रूला मारण्यात कठोर परिश्रम केल्याबद्दल त्यांच्या परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च सन्मान त्यांना देण्यात आला। युद्धानंतर राणेंचे कार्य। युद्धानंतर राणे सैन्यात राहिले आणि 25 जून 1958 रोजी मेजर पदावर निवृत्त झाले। त्यानंतर 1958 ते 7 एप्रिल 1971 म्हणजे अगदी जवळपास 13 वर्ष पुन्हा राणे सैन्यात पुनर्नियुक्त अधिकारी म्हणून काम करीत राहिले। 1971 मध्ये त्यांनी पूर्ण निवृत्ती घेतली आणि 11 एप्रिल 1994 रोजी पुण्यातील सर्दन कमांड हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले। मित्रांनो, पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।